4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता केव्हा मिळणार। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आपण जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून डीबीटी मार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। डीबीटीचं बटन दाबल्यानंतर काही वेळातच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पडायला सुरुवात होते। परंतु शेतकरी मित्रांनो, आता सरकारने काही अटी व नियम लावलेले आहे। जे नियमात जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार। जर तुम्ही या नियमात बसत नसाल तर तुम्हाला या योजनेमधून बाद करण्यात येणार आहे। हे नियम कोणते आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याकरिता लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेचच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती रोजच्या रोज घडामोडी पाहायला मिळतील। नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता केव्हा मिळणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी गुड न्यूज म्हणावी लागेल। कारण की आता त्यांच्या खात्यावरती दोन योजनांचे पैसे आता एकत्रपणे बघा जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आणि महत्त्वपूर्ण आनंदाची दिलासा देणारी बातमी आता पाहायला मिळत आहे। खूप दिवसाची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। हप्ता आज मिळणार, हप्ता उद्या मिळणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी सरकारनं मोठं गिफ्ट दिलं असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही। कारण की आता खूप दिवसांची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। नमोचा हप्ता आज मिळणार, उद्या मिळणार अशा यूट्यूबवरती अफवा पसरवण्यात आलेल्या होत्या। परंतु त्या अफवांना आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे 2 हप्ते एकत्र म्हणजेच की 4,000 रुपये आता जमा केले जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे 4,000 रुपये आता जमा केले जाणार आहे। यामध्ये केंद्र शासनाचे 2,000 व राज्य शासनाचे 2,000 असे एकत्रपणे 4,000 असे जमा केले जाणार आहे। यामध्ये बघा पात्रता काय असणार आहे शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। पात्रतामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला मोठी दिलासा देणारी बातमी आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही। कारण की आता तुमच्या सुद्धा खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची आता पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार आहे। यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबरच म्हणावी लागेल। कारण की आता त्यांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम आता जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून सर्वांच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा केली जाणार आहे। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, 2 हप्ते एकत्रपणे 4,000 रुपये आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता वितरित करण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा केली जाणार आहे। डीबीटी मार्फत 4,000 रुपये आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा झालेलं असून आता ही काम जर केले असेल तर त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम जमा होते, जेणेकरून तुम्हाला मोठी दिलासा देणारी आनंदाची बातमी आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, हे काम केलेले असेल तर तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे 4,000 रुपये आता जमा केले जाणार आहे। बघा यामध्ये पहिलं काम आहे शेतकरी मित्रांनो, तुमचं फार्मर आयडी। बघा शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेली आहे। फार्मर आयडी असलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे आता सरकारने निर्णय घेतलेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मोठा निर्णय आता राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता पूर्णपणे आता जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता। तो निर्णय आता पूर्णत्वास नेण्यास सरकारने आता मान्यता दिलेली आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू होणार आहे। शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी आणि ई-केवायसी बघा, ई-केवायसी जर असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती
पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा झालेलं आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम आता जमा केली जाणार असून सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी दिलासा देणारी आनंदाची बातमी आता राज्य आणि केंद्र सरकारमार्फत पाहायला मिळत आहे। कारण की आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं असून सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आता आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता आज मिळणार, हप्ता उद्या मिळणार अशा अफवा पसरत होत्या, परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केलं जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबरच म्हणावी लागेल। कारण की आता तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा हप्ता पूर्णपणे आता जमा केला जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबरच म्हणावी लागेल। कारण की आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा हप्ता आता जमा केला जाणार आहे। यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी आनंदाची दिलासा देणारी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आता आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता पूर्णपणे आता जमा केला जाणार आहे। यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबरच म्हणावी लागेल। कारण की आता नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा हप्ता आता जमा केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केलं जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर दिलासा देणारी आनंदाची बातमी आता पाहायला मिळत आहे। हप्ता कधी मिळणार, हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबरच म्हणावी लागेल। कारण की आता खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रकमेचं वाटप सुद्धा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळत आहे। कारण की आता त्यांच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या सुद्धा खात्यावरती नमो शेतकरी आणि PM किसान योजनेच्या 2 हप्ते एकत्रपणे 4,000 रुपये आता जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता। तो निर्णय आता पूर्णत्वास नेण्यास शासनाने आता मंजुरी दिलेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे आता रकमेचं वाटप सुद्धा केलं जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर दिलासा देणारी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आता म्हणावी लागेल। कारण की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार, हप्ता मिळणार की नाही मिळणार अशा प्रतीक्षेच्या असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशच खबर म्हणावी लागेल। कारण की आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं सुद्धा वाटप सुद्धा केलं जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी आनंदाची, महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारी बातमी आता पाहायला मिळते। 4,000 रुपये बघा शेतकरी मित्रांनो, आता व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ही कामे जर पूर्ण असेल तर 4,000 रुपये आता DBT मार्फत, डायरेक्ट DBT ट्रान्सफर मार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा केली जाणार आहे। म्हणजे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT मार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाते। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। तुमचा तालुका व जिल्हा नक्की कमेंट करायचा आहे शेतकरी मित्रांनो, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू, भेटत राहू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत, जेणेकरून तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।